मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत आणि सोलापूरमध्ये घराघरातून या आरक्षणाला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. मी सध्या जुळे सोलापूर परिसरातील जाधव कुटुंबियांच्या घरी आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या घरी जे आहे ते इको फ्रेंडली गणपतीच्या बरोबरच मराठा आरक्षणाचे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पोस्टर जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासंदर्भातचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून या घराघरातून जे आहेत ते पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे. खरं तर या ठिकाणी इको फ्रेंडली गणपती आहे, मागं वडाचे पानं जे आहेत ते देखील आहेत आणि या ठिकाणी पुस्तकांचा संच देखील आपल्याला दिसून येत आहे. संत तुकाराम महाराज असतील, माँसाहेब जिजाऊ असतील व इतर महापुरुष असतील यांची देखील पुस्तकं जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासंदर्भातच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी हा सर्व जे आहे ते या ठिकाणी संयोजन केल्याचं चित्र दिसते. संयोजन केलेलं आहात मराठा आरक्षणाला पाठिंबा घराघरातून मिळत असल्याचं चित्र दिसते. कशा मागचं या संयोजनाचा मागचा काय नेमका उद्देश? नमस्कार, मी आर्किटेक्ट मनाली जाधव. इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची शिबिरं मी गेली 10 वर्षांपासून घेत आहे. इको फ्रेंडली बाप्पा तर बनवलाच आहे, त्याचबरोबर इको फ्रेंडली पर्यावरणपूरक आमचं डेकोरेशन जे आहे ते पण केलं आहे. पण त्यातून महत्त्वाचा संदेश जो द्यायचा आहे तो आहे मराठा आंदोलनाचा. मराठा आरक्षण मिळावं ह्या आमच्या मागण्या आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईमध्ये सध्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याबरोबर आमचे लाखो बांधवसुद्धा गेलेत. तर प्रत्यक्ष आम्हाला तिथे जाऊन त्यांना पाठिंबा देणं शक्य नाही आहे आत्ताच्या घडीला. त्यामुळे आम्ही घरातून आमचा एक छोटासा हा प्रयत्न आहे की या डेकोरेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाठिंबा देतोय. नेमकं काय मागण्या आहेत? इतर आपण देखील शिक्षण घेत असाल, आरक्षणासंदर्भात काय आपली भूमिका वाटते एकंदरीत? नोकरीच्या बाबतीत आम्हा विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठी गरज आहे सध्या. ॲडमिशनची गोष्ट आहे, परत जॉब्स असतील, सगळ्याच्या बाबतीतच म्हणजे हे लोकं जे तिथं मुंबईत जाऊन आंदोलन करतायत त्याची गरज आम्हा विद्यार्थ्यांनाच आहे. येणाऱ्या पिढीसाठी ते तिथे जाऊन आंदोलन करतायत आणि आम्ही इथून त्यांना पाठिंबा देतोय. खरं तर आम्ही बघतो आत्ता सध्याच्या घडीला की आमच्याहून कमी मार्क्स असलेले जे विद्यार्थी असतात त्यांना आरक्षण असल्यामुळं ते पुढं जाताना बघतोय आम्ही आमच्यापेक्षा. पण तेच आरक्षण जर आम्हाला मिळालं तर जे शेतकरी घरात बसलेत, जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना पण याचा भरपूर फायदा होणार आहे. नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करतायत. खरं तर कशा प्रकारे घराघरातून पाठिंबा मिळतोय काय सांगाल? मराठा समाज हा गेली 40 वर्ष आरक्षणासाठी लढतोय, पण त्या लढ्याला यश येताना काही दिसत नाही. पण हे पहिलं यश या मराठा आंदोलनाला कधी आलं, जेव्हा मनोजदादांनी पहिला प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला थोडं तरी आरक्षण मिळालं. पण आत्ता सध्याची आमची मागणी आहे की सरसकट मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आमच्या ह्या पुढच्या पिढ्यांचं जर कल्याण व्हायचं असेल तर आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. कितीतरी जणांचे त्यात बळी गेलेले आहेत. मग आज सरकार काय वाट बघतंय का की अजून बळी गेले पाहिजेत? तर सरकारला कळकळीची माझी विनंती आहे की हे तुम्ही थांबवा सगळं आणि लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांचा पण विचार करा. शेतकरी बांधव जे आत्महत्या करतात ते कुठंतरी त्यांच्या मुलांना नोकऱ्या लागल्या तर कुठंतरी कर्जातनं ते मुक्त होतील, त्यांची पिढी पुढं जाईल आणि ह्या सगळ्यासाठी आम्हाला महत्त्वाची गरज आहे आरक्षणाची. तर मराठा आरक्षण मिळावं. मुंबईमध्ये जे आमचे आज लाखो बांधव मनोजदादांच्या नेतृत्वाखाली गेलेत, आजपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू झालंय. त्या सगळ्या उपोषणाला आम्ही घरातून पाठिंबा देण्यासाठी हा देखावा तयार केला आहे. या माध्यमातून बऱ्याच जणांना कळेल की घरातून सुद्धा आपण पाठिंबा देऊ शकतो आणि हा विचारांचा लढा पुढं गेला पाहिजे. आरक्षण घेऊनच गणपती बाप्पा आमच्या घरी आला पाहिजे असं आम्हाला वाटतं. नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर आरक्षण देऊनच गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते व्हावं अशीच इच्छा जी आहे ते प्रत्येक घराघरातून होत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.